संघर्ष करताना मन थकते, जीव घाबराखुबरा होतो. वास्तविक संघर्षाला तोंड देताना शरीर थकत नाही, मन थकते. मनाला उभारी देईल असे प्रत्येकाला काही हवे असते. उभारी मिळाली, धीर मिळाला तर संघर्षाला शारीरिक पातळीवर फक्त तोंड देता येत नाही, तर त्यावर मातही करता येते. पाठीशी उभा राहणारा असा कोणी मिळाला तर? कृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाईगुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशा वेळी घाबरायला हवा होता, पण कृष्णच तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिलं. मी युक्ती करतो असा त्याने धीर दिला. कृष्णाने गोकुळातील सगळ्यांना सांगितलं की आपण सारे मिळून गोवर्धन पर्वत उचलू आणि पावसापासून आपला बचाव करू. हा उपाय अशक्य होता. पर्वत कोणी कसा उचलू शकेल? पण कृष्णाने धीर दिला आणि गोवर्धन उचलून देईन असे वचन दिले. अट फक्त एकच होती, प्रत्येकाने पर्वत उचलायला काठी घेऊन यायची. खरंच सगळेजण काठ्या घेऊन आले. कृष्णाने फक्त करंगळी लावली आणि इतरांनी काठ्या टेकवून गोवर्धन पर्वत उचलला. सगळं गोकुळ गोवर्धनाखाली आलं आणि पावसापासून बचाव झाला. पर्वत खरंच कृष्णाने उचलला का? नाही, त्याने काहीच केलं नाही, फक्त धीराची करंगळी लावली. ह्याचा अर्थ असा आहे की इतरांचा पुरुषार्थ जागा करणारा कोणीतरी एक असावा लागतो. मग इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सामूहिक शक्ती उभी राहते आणि अशक्य काम सुद्धा शक्य होतं. आपत्ती दूर होते. एक विश्वासाची करंगळी फार मोठी किमया करते. मी पाठीशी आहे असं जरी कोणी सांगितलं तरी 10 हत्तींचं बळ येतं. मग संकटांवर मात करायला फार वेळ लागत नाही. कुसुमाग्रजांची एक कविता अगदी अशीच आहे. कवितेमध्ये एका विद्यार्थ्याची व्यथा कथन केली आहे. घरात पुराचं पाणी घुसल्यामुळे काडी काडी जमा करून उभं केलेलं घर उद्ध्वस्त झालं, तरीही तो पुन्हा नव्या जिद्दीने उभा राहायला निघाला आहे. त्यासाठी तो सरांकडे आलाय, मदत मागायला नाही. तो काय म्हणतो ते पहा. कवितेचं शीर्षक आहे कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. ह्या विद्यार्थ्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं, पण त्याने पाण्याला दोष दिला नाही. तिला तो गंगाबाई म्हणाला आणि पुढे म्हणाला ती माहेरवाशीन बनून आली आणि घरभर नाचली. पुढे तो म्हणतो, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभार नेला घेऊनी संघे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पुराच्या पाण्याने त्याचा सारा संसार मोडून पडला. सरांनी पैशांची मदत देऊ केली तर ती नाकारली. वरून स्वतःच खंबीरपणा दाखवत म्हणाला, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा. आणि फक्त इतकीच इच्छा व्यक्त केली की पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. सरांचे, मित्रांचे, मैत्रिणींचे, आई वडील किंवा सगळ्या सोयऱ्यांचे धीराचे 2 बोल संकटात सापडलेल्या व्यक्तीला खूप मोठी उभारी देतात हो. मन खंबीर होतं आणि परिस्थितीशी पुन्हा झुंज चालू होते. हळूहळू मातही करता येतो. कृष्णापासून कुसुमाग्रजांपर्यंत चालत आलेली धीर देण्याची ही परंपरा आज घडीलाही मोलाचीच आहे. या संकट काळातून हीच परंपरा आपल्याला तारून नेईल.